उठा उठा पायकडे डोक सर ते तुम्हाला नियमपत्र सांगून देतो ते नीट आहे. फालतू झोप फालतू झोप हा कोणता दुखतो हा ना खाली हात घ्या पाठीमागा तो पण हे मान मोडतं का उशार ओढून घ्यायचं तिकडे दुखतो सरळ दुखतो सरळ सरळ असा हात ना ओके. आता नीट आहे का तुमच्या मानेमध्ये 2 ठिकाणी प्रॉब्लेम आहे C4/6 मध्ये पण त्या ठिकाणी डिक सरकून भरपूर दिवस झाले पण त्याच्यातलं जे कार्टिलेज आहे आता ते हळूहळू बाहेर यायला लागलं पण तिथून रक्तपुरवठा मानेला शोल्डरला पाठीला आणि ह्या हाताला होतो म्हणून तुम्ही या कुशी जास्त झोपता या कुशी झोपल्यानंतर हा बरं वाटतं पण याच्या झोपल्यानंतर प्रॉब्लेम डबल तयार होत आहे पण इथून ब्लड सर्क्युलेशन शोल्डरला न झाल्यामुळे हा खांदा बऱ्यापैकी कसला गेला याला म्हणतात फ्युजन शोल्डर. आता जेव्हा तिथून रक्तपुरवठा शोल्डरला होईल तेव्हा खांदा बरा होईल नाही तर हा प्रकार डबल वाढेल. याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल पण याला इथून पुढे नियम आहे या खांद्यावर झोपणं बंद उशा 2-2 घेणं बंद मान मोडणं बंद मानेला झटका देणं हाताला झटका देणं बंद उठताना बसताना हात खाली टेकवणं बंद म्हणजे तुम्ही या गोष्टी जर परत परत केल्या हा त्रास बरा होणार नाही. त्याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल नाही तर ही नंतर ऑपरेशन केले होते फालतू झोप रिलॅक्स रिलॅक्स इकडे मान कर रिलॅक्स लूज सरळ झोपवता सरळ उताना झोपा असंच बस बस बरोबर मोजकोवर सांभाळायचं हिला सोडा रोज सर इकडं थोडं तिकडे रोज अंगठीला सोडा रोज बसला का हा एकदम आता बसलं रोज रिलॅक्स बघा आता कुठं दुखत खरं वर खाली पहिले किती वर जायचं आता किती जायचं पहिले थोडा जायचा आता भरपूर मागं करा मागं जायचं असं 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 नाही तरच हाताने होत ओके ना मांडी घाला तिकडे दोन करा सजून सर्व झोपाय या गाणं झोपा असं करा शिवाय उठा पाय इकडे डोकं तिकडे डोकं तिकडे पाय इकडे माझ्याकडे तोंड करा करा शिवाय उठा पाय इकडे डोकं तिकडे सुजल पाय बघा सरळ झोपा सरळ हा उताना झोपा उताना वरती बघा हा झोपा झोपून वरती बघा म्हटलं सरळ झोपा असं झोपाल काय म्हणता तुम्ही काय म्हणता मला सांगा ना घाबरू नका उठून बसा असंच बसा हो भीतीकडे दोन करा माना खांदा विचार